हॅलो, वेलकम गाईज. आज तर पहा एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. माहिती अशा संदर्भात आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते, की सर अभ्यास चालू केलेला आहे, पण अभ्यासामध्ये थोडीशी अडचण होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन क्लास वगैरे कुठे भेटेल का? तर Facebookवर आणि Instagramवर बरेचसे कमेंट आले होते. तर पहा कमेंटच्या संदर्भामध्ये तर तुम्हाला ही माहिती सांगणं अशी, की DMARची जे आहे भरती येणार आहे. तुम्हाला जर बॅच लावायची असेल, तर बॅचसाठी एक सर्वात उत्तम बॅच आहे, ती असणार आहे DMAR ऑनलाईन बॅच. पहा या ठिकाणी कोण आलेली आहे, तर सक्सेस करिअर अकॅडमीने घेऊन आलेली आहे. कृपया याची जे लाईव्ह बॅच असते, म्हणजे की तुम्हाला लाईव्ह क्लासरूममधून तुम्हाला डायरेक्टली ही बॅच लाईव्ह पाहता येते. तर तुम्ही लाईव्ह या ठिकाणी बॅच जॉइन करू शकता DMARसाठी, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी शिकवल्या जातात. ज्यामध्ये पहा तुम्हाला जे आहे 20 बॅच सुरू होते आहे 20 तारखेपासून. ठीक आहे. पहा या ठिकाणी तारीख दिलेली आहे, जी असणार आहे 20 तारखेपासून ही बॅच तुम्हाला सुरू होणार आहे. पत्ता या ठिकाणी पहा दिलेला आहे, दुसरा मजला SK मॉल BYK सिग्नल लुई फिलिप शोरूमजवळ. हे ऑफलाईन बॅच आहे. जर तुम्हाला ऑफलाईन लावायची असेल तर हे ऑफलाईन लावू शकता, आणि जर तुम्हाला ऑनलाईन लावायची असेल तर ऑनलाईन पण ती 20 तारखेपासूनच सुरू होईल, जेणेकरून ती जी लाईव्ह क्लासरूममध्ये चालू आहे ती तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन पाहता येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, त्यानंतर फ्री ऑनलाईन ॲक्सेस असेल. तांत्रिक अतांत्रिक म्हणजेच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पोर्शन या ठिकाणी तुमच्याकडून कव्हर करून घेतला जाईल. आगामी DMAR परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी तुमच्याकडून करून घेतली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन तुम्हाला जर या ठिकाणी पहा काही अडचण वगैरे असेल, तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी त्यांना शिक्षकांना विचारू शकता. जर तुम्हाला लावताना ही बॅच काही अडचण येत असेल, तर या ठिकाणी नंबर दिलेले आहेत, तर तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता. लावण्याची सोपी पद्धत आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सक्सेस करिअर अकॅडमी हे नाव टाकायचं आहे. सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल, जे आहे तुम्हाला अशा प्रकारचा हे लोगो येतो. हे या ठिकाणी जे दिसतोय अशा प्रकारचा हा लोगो येऊन जाईल. लोगो आल्यानंतर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे, आणि ही बॅच जी आहे तुम्ही जॉइन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर पहा परत येऊ वॅकन्सी. तर वॅकन्सीवर पहा, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे, वॉक इन इंटरव्ह्यू अपॉइंटमेंट फॉर नर्स ऑन अदॉक लोकम बेसिस. ठीक आहे. थेट मुलाखत आहे तुमची, जी आहे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खूप चांगलं आहे, जे की भारतामध्ये या ठिकाणी पहा मुंबईमध्ये या ठिकाणी ही लोकेशन असणार आहे. जी कोणी सर्चमध्ये आहे मुंबईमध्ये जॉबसाठी, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी असणार आहे. तर पहा 12वी सायन्स जे आहे क्वालिफिकेशन काय लागतं पहा या ठिकाणी 12वी सायन्स दिलेलं आहे. त्यानंतर डिप्लोमा इन नर्सिंग मिडवायफरी कोर्स म्हणजे GNM असलं तर चालतं. त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. काउन्सिल विथ मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स वर्किंग ॲज अ हॉस्पिटलमध्ये काम केलेलं तुमचं 1 वर्षाचा अनुभव असणं या ठिकाणी नक्कीच गरजेचं आहे, किंवा हे GNMसाठी दिलेला आहे 1 वर्षाचा अनुभव. BSCसाठी BSc नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन विथ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स वर्किंग ॲज अ हॉस्पिटल. या ठिकाणी पण सेम तुम्हाला दिलेलं आहे. GNM BSc दोघाला पण तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागणं गरजेचं आहे. त्यानंतर नर्सिंग ए सर्टिफिकेट विथ 3 इयर एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल ऑर नर्सिंग असिस्टंट क्लास 3 अँड अबोव्ह फ्रॉम द आर्म्ड फोर्सेस विथ मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स. ठीक आहे. क्लास 3चा नर्सिंग एचं सर्टिफिकेट असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा कामाचा अनुभव असं विचारलेलं आहे. त्या ठिकाणी पहा कामाच्या अनुभवामध्ये कोणतं काम असणं अनुभव असणं गरजेचं आहे, तर मोस्टली कॅन्डिडेट विथ ICCU ऑपरेशन थिएटर विल बी प्रेफर्ड. म्हणजे या 2 ठिकाणी जे कोणी काम केलेलं आहे, तर त्यांना जास्त प्रेफरन्स देण्यात येईल, त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं. बेसिक कम्प्युटर नॉलेज इज इसेन्शियल ॲज द नर्स विल बी हॅव मॅटर एंटर टू डिटेल्स पेशंट इन कम्प्युटर सिस्टम. म्हणजे नॉलेज कम्प्युटरचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पगार जर पाहायला गेली, तर पगारामध्ये ₹24,234 प्लस त्यामध्ये DA. ठीक आहे. त्यानंतर प्री रिवाइज नेट पे इन बँड 55,000. ठीक आहे. खूप चांगलं पेमेंट आहे. ठीक आहे. 55,000 पेमेंट जे आहे या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. एकदम उत्तम संधी असणार आहे, जी कोणी या शोधामध्ये आहे. त्यानंतर पहा पिरियड ऑफ अपॉइंटमेंट 178 डेज अँड नॉट मोर दॅन 89 डेज ॲट वन टाईम. ठीक आहे. ॲज व्हेन इट इज रिक्वायर्ड. म्हणजे या ठिकाणी असं कालावधी दिलेला आहे, पण यामध्ये तुम्हाला एक्सटेन्शन वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे. देऊ शकतात.
त्यानंतर नेचर ऑफ अपॉइंटमेंट, लोकम रेग्युलर, लीव्ह वॅकन्सी. त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट जे आहे 12 पोस्ट आहे, नॉट मोर दॅन 50 इयर्स ऑफ एज, डेट ऑफ द इंटरव्ह्यू. एवढ्या वयाच्या पुढं नसले पाहिजे. 12 पोस्ट या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तर डेट ऑफ इंटरव्ह्यू असणार आहे 27 जानेवारीला, जी की तुम्हाला सकाळी 10 वाजता या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पहा वेळ दिलेले जे आहे या ठिकाणी पहा, रिपोर्टिंग टाइम फॉर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रिपोर्ट ॲट 8:30 hours. कॅन्डिडेट रिपोर्टिंग 10 hours विल नॉट बी एंटरटेन. म्हणजे ॲट द टाईम, करेक्ट टाईमला तिथं जे आहे ते व्यवस्थित तुम्ही जायचं. सकाळी लवकर जाऊन 8च्या जवळपास जाऊन भेट द्या आणि त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर पहा प्लेस जे आहे, प्लेस या ठिकाणी दिलेला आहे. कॉन्फरन्स रूम जे आहे बार्क हॉस्पिटल, जे की अणुशक्तीनगर, मुंबई या ठिकाणी आहे. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला जे काही ॲड्रेससाठी जाताना ते नक्कीच गरजेचं असेल. अन्यथा ही जी PDF जर पाहिजे असेल तर PDF जे आहे टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे घेऊ शकता. ठीक आहे. त्याची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, टेलिग्रामची लिंक. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घ्या. नोटमध्ये काय सांगितलं आहे पहा, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू ब्रिंग डली फील्ड इन ॲप्लिकेशन अलॉंग विथ द वन सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट, ओरिजिनल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC, HSC, डिप्लोमा, डिग्री, व्हॅलिड रजिस्ट्रेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन, रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स आणि डिव्हिजनल ऑफिस इन द हॉस्पिटल विल नॉट बी अटॅच द सर्टिफिकेट. ठीक आहे. पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, जे तुमचे कॉपीचा सेट आहे तो एक झेरॉक्सचा घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतः अटेस्टेड सही करून, आणि एक ओरिजिनल घ्यायचे ज्यामध्ये 10वी 12वी जे आहे मार्क मेमो, TC, त्यानंतर सर्व हे ओरिजिनल डॉक्युमेंट, तुमचा डिप्लोमा डिग्री मी जे काही असेल, त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि अनुभव असेल तर जे काही डॉक्युमेंट आहे तर सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर पहा हे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला व्यवस्थित भरावं लागेल. या ॲप्लिकेशनवर व्यवस्थित माहिती भरायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. नेम इन द फुल जे आहे बिगिनिंग विथ द सरनेम, सुरुवातीला आडनाव लिहायचं, लक्षात असू द्या. नॅशनॅलिटी मॅरिटल स्टेटस इथं इंडिया, मॅरिड, ठीक आहे, जे काय आहे तुमचं विडोवर, सिंगल, मॅरिड, ठीक आहे. एज, डेट ऑफ बर्थ तुमचं. त्यानंतर पहा ॲड्रेस लिहायचे इन ब्लॉक लेटर्स, ठीक आहे. टेलिफोन आणि मोबाईल नंबर, परमनंट ॲड्रेस, या 2 गोष्टी चुकू नका. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काही झालेलं आहे, डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल, या ठिकाणी तुमचं लिहायचं आहे. ठीक आहे. SSC, HSC, MBBS जे काय एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर अनुभव या ठिकाणी जे आहे ते तुमचं जिथं हॉस्पिटल काम केलेलं आहे, त्यानंतर तुमचं पोस्ट काय होती, त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट होतं का गव्हर्नमेंट होतं, पिरियड किती दिवसापासून किती दिवसापर्यंत केलेला आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. एरिया स्पेशलायझेशन काय म्हणून काम केलेलं, स्टाफ नर्स वगैरे जे काही असेल ते, नेम ऑफ रिलीव्ह, ठीक आहे. त्यानंतर एनी अदर इन्फॉर्मेशन विश टू ॲड, तुम्हाला दुसरं काही माहिती असेल किंवा माहिती तुम्ही शिक्षण केलेलं आहे तर ते पण तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. ठीक आहे. जे काही तुम्ही शिकलेलं असतील एक्स्ट्रा, तुम्हाला स्पेशलिटी डिप्लोमा झाला असेल ते सर्व डॉक्युमेंट ॲड करायचे. हे सर्व डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहेत. इथं सिग्नेचर आणि डेट अशी मेन्शन केलेली आहे. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगली संधी असणार आहे. 55च्या जवळपास सॅलरी पडते. खूप चांगली संधी आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.